मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. तर आज दिवसभरात काय घडामोडी झाल्या ते आपण बघणार आहोत, परंतु तत्पूर्वी अद्याप आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण त्यामुळे प्रत्येक अपडेट आपल्या समोर असेल. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना शिंदे गटाचे ॲडव्होकेट निलेश देशमुख व डॉक्टर अभय पाटील यांच्या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. हिवरखेड येथील महाकालेश्वर मित्रमंडळाने ओंकारेश्वर येथून आणले नर्मदा मातेचे जल. शिवलिंगाचा होणार जलाभिषेक. स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय दिवशी अकोल्यातील केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव. पालकमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती. आत्मनिर्भर देश निर्मितीत शेती क्षेत्राची मध्यवर्ती भूमिका. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे प्रतिपादन. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपल्या हक्काचं डिजिटल नेटवर्क म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज. बघूया आता सविस्तर बातमीपत्र. अकोल्याच्या राजकारणात एका गुप्त भेटीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी अकोला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राहिलेले डॉक्टर अभय पाटील यांची त्यांच्या टावर चौकातील निवासस्थानी रात्री उशिरा भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल 2 तास बंदद्वार चर्चा झाली आणि सोबतच डिनर डिप्लोमॅसी देखील रंगली. अकोल्याच्या 2023 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार त्यांच्यासोबत ही चर्चा झाली आहे. तर काही दिवसापूर्वी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक तथा प्रदेश महासचिव दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे आणि महानगर अध्यक्ष महेंद्र गवई यांनी अभय पाटील यांची अडचण ऐकून घेतली व नाराजी दूर करून मनधरणी करत काँग्रेस पक्षातच राहण्याची आग्रही विनंती केली होती. तर दुसरीकडे मात्र आता या 2 तासाच्या खलबतांमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना आणि जोरदार अटकळांना उधाण आले असून आगामी राजकीय समीकरणाच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हिवरखेड येथील महाकालेश्वर मित्रमंडळाने चक्क ओंकारेश्वरून कावडमध्ये शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी नर्मदा नदी पात्रातून जल आणले. ओंकारेश्वर ते हिवरखेड असा 250 किलोमीटर अंतराचा प्रवास या भाविक भक्तांनी केला असल्याचे कावडधारी यांनी सांगितले. या मार्गावरील मोठा घाट सुद्धा भाविकांनी पार पाडला. या भाविकांनी कशाचीही पर्वा न करता आपली भक्ती महादेवाप्रती अथाट असल्याचे त्यांच्या या नादातूनच सिद्ध करून दाखवले असे सुद्धा काही भक्त आपला विचार व्यक्त करून सांगत आहेत. या भाविकांमध्ये 60 ते 70 भाविकांनी पायी प्रवासात हजेरी लावली असल्याचे समजते. तसेच या कावडधारी भाविकांमध्ये अनेक तरुण भाविकांचा समावेश आहे. हे भाविक 15 ऑगस्ट रोजी सोनाजी महाराजांचे सोनाळा येथे दाखल झाले तर रविवारी दुपारपर्यंत हिवरखेडमध्ये प्रवेश करतील आणि श्रावणच्या या पहिल्या सोमवारी विशेष म्हणजे नागपंचमीच्या दिनी कावड यात्रेत सहभाग घेऊन शिवलिंगाला ओंकारेश्वर नर्मदा नदीमधील जल अर्पण करतील. केंद्रीय विद्यालयासारखी महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था अकोल्यात सुरू झाली आहे. अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी व उज्ज्वल भविष्याची हमी मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय दिवशी केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, केंद्रीय विद्यालय समितीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर यंत्रणांचे अधिकारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात IIT, केंद्रीय विद्यालयासारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्थांचा विस्तार होत आहे. अकोल्यात केंद्रीय विद्यालय असावे असे माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. खासदार श्री धोत्रे म्हणाले की अकोल्यात केंद्रीय विद्यालय सुरू होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यापुढे 45 कोटी रुपये निधीतून केंद्रीय विद्यालयाची नवीन इमारत, सुविधापूर्ण परिसर निर्माण होणार आहे. केंद्रीय विद्यालयासाठी जागा निश्चिती लवकरात लवकर सत्र सुरू करण्यात येण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून यालाही यश मिळाले आहे. आज प्रवेशोत्सव होत आहे. नोकरीनिमित्त बदल्या होणाऱ्या पालकांच्या पाल्यांना निरंतर शिक्षणासाठी ही चांगली सुविधा आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सांगितले. शाळेच्या प्रवेशोत्सवाप्रसंगी प्रवेश चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पालकांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. यावेळी विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते खाऊ वाटप झाले. विद्यार्थ्यांनी भारत स्वर्णिम गौरव गीत गात
गायन सादर केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं. केंद्रीय विद्यालय मुंबई कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रमेश पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू कर्नल कमांडंट डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत शेती क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गावखेड्यांचा शाश्वत विकास आवश्यक असून कृषी व अकृषी विद्यापीठासह शासकीय, निमशासकीय, सहकारी, सेवाभावी आणि खाजगी संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उन्नत भारत अभियानांतर्गत मॉडेल विलेज संकल्पनेचा विस्तार करण्यात येत असून विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात अशा 128 गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर गडाख यांनी दिली. ग्रामीण युवक युवतींनी आधुनिक शेती तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर होण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर समूहगान व सैनिकांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा पाहणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मनपूर्वक मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. सिंदखेड राजा येथून जवळच असलेल्या सुलतानपूर येथील डॉक्टर RN लाहोटी कॉन्व्हेंट CBSE स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विविध भावुक व देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गावातून उत्साहपूर्ण प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीनंतर विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे जीवन तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे शौर्य सादरीकरणातून प्रभावीपणे दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक मागे शाळेचे प्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने पालक तसेच सुलतानपूर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. अजिंक्य भारत सिंदखेड राजा प्रतिनिधी साहेबराव शिंगणे. भारत मातेच्या रक्षणासाठी अयोध्या येथे वीरमरण आलेले शहीद जवान घाटे यांच्या स्मारकाचे स्वातंत्र्य दिनानिमित्त कुरणखेड येथील नवीन वस्तीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 सोहळा पार पडला. स्मारकाचे अनावरण आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्ष हर्षल साबळे, शहीद नितेश घाटे यांचे वडील मधुकर घाटे, जिल्हा सैनिक अधिकारी चंद्रशेखर भोसले तसेच माजी सैनिक डॉक्टर मनोहर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी हर्षा नितेश घाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सेना अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे मरणोत्तर सन्मानपत्र शहीद कुटुंबियांना प्रदान करण्यात आले. स्मारकासाठी आमदार पिंपळे यांनी पेवर ब्लॉक व वॉल कंपाऊंडसाठी निधी उपलब्ध करून दिला. बलिदानानंतर अवघ्या वर्षभरात स्मारक उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी 5 मराठा बटालियनचे जवान, विद्यार्थी, माजी सैनिक व ग्रामस्थांनी संचलनात सहभाग घेतला. उपस्थितांनी शहीद नितेश घाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांचा उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेत त्यांच्या प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सर्पाचे संरक्षण, नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच सापांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मुन्ना श्रीवास हे सातत्याने कार्यरत आहेत. साप आढळल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात
सोडणे तसेच नागरिकांना सर्पाबाबत शास्त्रीय माहिती देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या विशेष सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा आमदार हरीश भाऊ पिंपळे, नगराध्यक्ष हर्ष भाऊ साबळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आणि तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प प्रदान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या सन्मानामुळे त्यांच्या सेवा कार्याला आणखीन प्रोत्साहन मिळाले असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना शिंदे गटाचे ॲडव्होकेट निलेश देशमुख व डॉक्टर अभय पाटील यांच्या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. हिवरखेड येथील महाकालेश्वर मित्रमंडळाने ओंकारेश्वर येथून आणले नर्मदा मातेचे जल. शिवलिंगाचा होणार जलाभिषेक. स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय दिवशी अकोल्यातील केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव. पालकमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती. आत्मनिर्भर देश निर्मितीत शेती क्षेत्राची मध्यवर्ती भूमिका. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांचे प्रतिपादन. अद्यापही आपण आमच्या यूट्यूब, त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेचक बातमीपत्र म्हणजे अजिंक्य भारत न्यूज @7. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. बघत राहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग.